खरं म्हणजे आज मला थोडी वेळेची गडबड झाली. आम्ही बाजूलाच स्वतःच्या वेळेत होतो. खासदार साहेब आणि मी जरा तिथे रमलो, कारण एक चांगला परिसर, जुना परिसर, हेरिटेज ज्याला आपण बोलतो. आणि त्याच्या आधी मातोश्रीवर सकाळपासून ज्या बैठका सुरू आहेत त्याच्यात आता आम्ही सगळे होतो. सगळे एक एक विभाग बोलवले जात आहेत. शाखा प्रमुखांशी, शाखा संघटकांशी उद्धव साहेब स्वतः बोलत आहेत. आणि साधारणपणे कोण कोण इच्छुक आहेत ही मन जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. इथून मला पुढे विक्रोळीत जायचं, कारण तिथे पण आज जशी मी इथे वेळ दिली. संतोषजी तुम्ही बसून घ्या ना. नाही, लोकांना वाटेल तुम्ही उभा आहात म्हणून. ते माझ्या हातात नाही, ते उद्धव साहेब ठरवतील तसं. नाही, मी हे सगळ्यांना का सांगतोय, कारण मला सगळ्यांचे अर्ज येतात आणि गाडीत आता एवढं ढिगारा झालेला आहे सगळ्यांचा. सगळी कामं अर्थात चांगली केलेली आहेत, पण मी हेच सांगतो की उद्धव साहेबांना तुम्ही ठेप द्या. पण इथून विक्रोळीवर जायचं, कारण मागच्या वेळी पण तसंच झालं. ज्या शाखा भेटी सुरू झाल्यात माझ्या मध्ये, आपला डोमचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर प्रत्येक शाखेत जाण्याचा माझा प्रयत्न आहे. मुंबईत प्रत्येक विधानसभेत तरी एक तरी शाखा कमीत कमी आत्ता 31च्या आधीच करून घेण्याचा प्रयत्न आहे. मग पुढच्या वर्षी परत एकदा करू. पुढच्या वर्षी म्हणजे परत 10 दिवसातच. नाही तर तुम्हाला वाटेल आधी ते कुठेतरी आता 1 वर्ष गायब. पण असं नाहीये. मला वाटतं सगळ्यांना ह्या निवडणुकीचं महत्व काय आहे ते कळलेलं आहे. खरं तर आपण तसं पाहिलं तर 16 तारखेला जो डोमला कार्यक्रम झाला, वर्णित कार्यक्रम झाला, किती लोक आले होते? आपण सगळे होते. प्रेझेंटेशन किती लोकांनी पाहिलं? प्रेझेंटेशन किती लोकांना आठवतंय? आणि प्रेझेंटेशन किती लोकांना पटलं? मग आता एक ओळीत जे काही मला सांगायचं आहे, जे 40 मिनिटं आम्ही एरवी सांगत बसतो, ते एक ओळीत जर सांगायचं असेल तर तेच सगळं प्रेझेंटेशन, तीच आपण केलेली कामं, 25 वर्ष जपलेली आपण मुंबई, 25 वर्ष ज्या मुंबईला आपण घडवण्याचं काम केलं, ज्या मुंबईत आपण योगदान देण्याचं काम केलं, तीच सगळी कामं तुम्हाला लोकांपर्यंत न्यायची आणि अभिमानाने सांगायचंय, होय हे आम्हीच केलं. आपल्या अखिल चित्रेने एक चांगली पुस्तिका पण बनवली. ते आपल्या आरती संग्रह असतात ना, तसं एक ते पुस्तिका बनवलेली आहे. ती देखील घरोघरी आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेवढेही आपले कार्यकर्ते आहेत. कारण तसं पाहायला गेलं तर प्रचार अपप्रचार आता सगळे सुरू होतील. पहिली सुरुवात प्रचाराची असेल आणि यशस्वी प्रचाराची असेल, ती आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेली आहे. कारण आपण एकमेव पक्ष आहोत या मुंबईमधला ज्यांच्याकडे सांगण्यासाठी काहीतरी आहे की होय आम्ही अभिमानाने केलं. पण तुम्हाला माहिती आहे, आपल्या समोर जे उभे आहेत त्यांच्याकडे अपप्रचाराची तर ट्रॉफीच आहे मोठी. खूप मेडल लावलेत त्यांनी. सगळीकडे जाऊन व्हॉट्सअपद्वारे असेल, सगळीकडे युट्यूब शॉर्ट्सवर असेल, रील्सवर असेल, हे आम्ही केलं, ते आम्ही केलं, ते आम्ही केलं. तसं मी त्यांना विचारलं ना त्या दिवशी, आज पण मी त्यांना तेच विचारतोय. ठीक आहे, तुम्हाला स्वतःचा फोटो लावायचा आहे, मागे आम्ही केलेला कोस्टल रोड लावायचा आहे. तुम्हाला स्वतःचा फोटो लावायचा आहे, मागे आम्ही केलेली उद्यानं लावायचे. तुम्हाला स्वतःचा फोटो लावायचे असतील आणि मागे आम्ही केलेले मेडिकल हॉस्पिटल असतील, स्कूल असतील, सगळं काही असेल, मेडिकल कॉलेज असतील, हे जर करायचं असेल ना, तर बाकी कुठचेही पुरावे देऊ नका. आमच्या बैठकीमधले आणि आम्ही तिथे जाऊन इन्स्पेक्शन करत असताना, कामं करत असताना जसे आम्ही फोटो दाखवू शकतो, ते खरे फोटो तर AI चे फोटो नाही आहेत, तसे तुमचे भाजपवाल्यांचे फोटो दाखवा. मी काही हरायला तयार आहे. समोरून जेव्हा आपल्याला भाजपकडून सांगितलं जातं तुम्ही 25 वर्ष काय केलं, तुम्ही अमुक केलं, तुम्ही 25 वर्ष काय केलं, त्यांना एकच प्रश्न विचारा तुम्ही. कारण ही काही प्रचार सभा नाही, ही कार्यकर्त्यांचा आपला मेळावा आहे, पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे. आपले जे प्रचाराचे मुद्दे असतील ते वेगळे असतील, आपला वचननामा देखील वेगळा असेल, आपण जे काही सभेत बोलू ते वेगळं असेल. पण प्रचारात तुम्ही फिरत असताना, तुम्ही घरोघरी जात असताना, प्रत्येकाच्या दारी जात असताना, जर तुम्हाला कोणी भाजपला समोर आलं आणि तुम्हाला विचारायला लागेल की तुम्ही 25 वर्ष सत्तेत होता, तुम्ही काय केलं, 25 वर्ष तुमचं मुंबईला योगदान काय, 25 वर्ष अमुक आणि 25 वर्ष तमुक, आणि आपल्या शिवीगाळ सुरू केली त्यांनी, हात जोडा आणि त्यांना नुसतं एवढंच विचारा की ठीक आहे, 25 वर्ष आम्ही काहीच केलं नाही ना, मग त्या 25 वर्षातून 20 वर्ष तुम्ही आमच्यासोबत का खुर्च्या गरम करत बसला होतात? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.